MIDC तुम्ही म्हटलं तसं आम्ही मागणी केलेली आहे की वसईमध्ये MIDC डिक्लेअर करावी, वसईमध्ये MIDC व्हावी आणि वसईमध्ये आज जर आपण बघितलं तर जवळपास 30,000पेक्षा जास्त इंडस्ट्रीज आहेत. आता मुंबईमधल्या ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत, मीडियम स्केल इंडस्ट्रीज आहेत, ज्या आता कांदिवली, गोरेगाव आणि ह्या साईडच्या सुद्धा ज्या इंडस्ट्रीज होत्या त्याही सगळ्या आता वसईला येणं चालू झालेलं आहे. आणि पूर्वीपासून वसईमध्ये इंडस्ट्रियल परिसर होता, पण MIDC डिक्लेअर न झाल्यामुळे त्यांना ज्या इंडस्ट्रीजच्या ज्या सोयीसुविधा मिळणं आवश्यक होतं त्या मिळत नाही आहे. त्यांना सुद्धा मूलभूत सुविधा म्हणजे रस्ते असेल, पाणी असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, ह्यांचे सुद्धा खूप मोठे प्रश्न आहेत. पण ह्या प्रश्नांवरती सुद्धा आता मार्ग काढणं, आता एक इंडस्ट्रियल एरियाचा एक DPR आम्ही त्यांना बनवायला सांगितला आणि तो आता महावितरणनी DPR त्यांचा बनवलेला आहे आणि अनेक गोष्टी RDSSच्या निधीच्या माध्यमातून आता तिथे इंडस्ट्रियल एरियामध्ये करतोय. पण वसईमध्ये MIDC व्हावं हा आम्ही प्रयत्न करतोय आणि मला असं वाटतं येणाऱ्या काही काळामध्ये तो MIDC येईल सुद्धा वसईमध्ये. आणि ही जी आधीची इंडस्ट्री आहे त्यांना सुद्धा एक विशेष दर्जा देऊन त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी विशेष निधी सरकारने द्यावा यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी ते प्रयत्न सुद्धा आमचे मला असं वाटतं सफल होतील आणि त्यांना सुद्धा सरकार निश्चित बळकटी देईल. तुम्ही जे म्हणालात ना ताई की इथनं अनेक लोक जातात नोकरी करण्यासाठी, वसईमधनं नवी मुंबईला म्हणजे जिओमध्ये असेल, रिलायन्समध्ये असेल किंवा IT कॉल सेंटर्समध्ये असतील, जवळपास 20,000 लोक फक्त नवी मुंबईला प्रवास करतात. त्यांना प्रवासाची सुद्धा म्हणजे त्यांना रोड सोडला एक तर प्रवासाचे सुद्धा खूप त्यांचे म्हणजे हाल आहेत. तर त्या दृष्टीने सुद्धा आम्ही काम करतोय की त्यांना काय पर्याय उपलब्ध होईल, रोरो सेवा उपलब्ध त्यांना होईल का, किंवा आता जी मेट्रो लाईन प्रस्तावित आहेत मेट्रो 13, तर त्यामध्ये सुद्धा लिंक रोड मीरा रोड भाईंदर पर्यंत जो येतोय तो आता वसईला कनेक्ट होणार आहे. म्हणजे मेट्रो आणि ब्रिज असं ते डबल लाईन येणार आहे, तर ती सुविधा होईल. कोस्टल रोड जे येणार आहेत ते मुंबईला कनेक्ट होतील. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या 5-7 वर्षांमध्ये अनेक पर्याय वाहतुकीचे सुद्धा उपलब्ध होतील. आमच्याकडे वसईमध्ये इंटरनेट हा मोठा प्रश्न आहे. खरं मुंबईपर्यंत मीरा रोडपर्यंत इंटरनेट आलेलं आहे, एअरटेल आलेलं आहे, जिओ आलेलं आहे, पण वसईमध्ये सुद्धा हे इंटरनेटचं स्थानिक इंटरनेटचं जे जाळं आहे, रॅकेट आहे, ते इतर कोणालाही येऊ देत नाही आहेत. तर तो सुद्धा आमच्या वसईतल्या लोकांचा जे वर्क फ्रॉम होम करतात, जे IT सेक्टरमध्ये आहेत